मातोश्रीवर मिळणारा सन्मान हेमंत पाटलांना पचवता आला नाही. अंबादास दानवेंचे खोचक ट्विट. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे हिंगोली मतदारसंघातून बाबूराव कदम-ओहडीकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच जाहीर उमेदवार हेमंत पाटील यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. परंतु यामुळे विरोधकांच्या विशेषतः ठाकरे गटाच्या हाती आयते कोलीत लागले असून त्यांच्याकडून याबाबत टीका करण्यात येत आहे. आता कुठे जाणार गद्दारांनो, असे म्हणत ठाकरे गटाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून पोस्ट करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी शिवसेनेचे हिंगोलीमधील नेते हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती, पण स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनीच हेमंत पाटलांच्या उमेदवारीला विरोध केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उमेदवारी बदलण्याची नामुष्की ओढावली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरवर त्यांच्या अधिकृत अकाउंटवरून याबाबत पोस्ट करत शिवसेनेला डिवचण्याचे काम केले आहे. शिवसेनेत मातोश्रीवर सन्मान मिळत होता, तो हेमंत पाटलांना पचवता आला नाही. शिवसेनेतील स्वातंत्र्य सोडून भाजपची गुलामी पत्करली, याचे परिणाम त्यांना भोगावे लागत आहे, अशी जहरी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे. तसेच जाहीर झालेली उमेदवारी केवळ भाजपचा दबाव म्हणून बदलावी लागली, यापेक्षा मोठी नामुष्की काय असावी असा दबाव उद्धव साहेबांवर टाकण्याची हिंमत कधीच कोणाची झाली नाही. आता कुठे जाणार तुम्ही गद्दारांनो, असे म्हणत अंबादास दानवे यांनी हेमंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच लोकसभा हा ट्रेलर आहे, तुमचे दिले स्वर विधानसभेत पूर्ण पिक्चर दाखवतील, असे अंबादास दानवे यांनी त्यांच्या या पोस्टमध्ये लिहिले आहे. त्यामुळे आता दानवे यांच्या या टीकेला शिंदेच्या शिवसेनेकडून काय उत्तर येतं बघूया. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नोंदवा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा.